छत्रपतींचा विचार म्हणजे दोन्हीकडनं अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, शांतता राहावी यासाठी बराच काळ याच्यामध्ये चर्चा झाली आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केलेलं आहे की कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं वागणूक आणि वक्तव्य कर्नाटकमध्ये देखील खपवून घेतली जाणार नाही. दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहिली पाहिजे हे दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालेलं आहे. महाराष्ट्र शेवटचा प्रश्न, जसं शरद पवारांनी सांगितलं की संभाजी छत्रपतींनी सांगितलं की तिथे जावं लागेल परिस्थिती आहे, याबाबत काही डिस्कशन झालं नाही. याबाबत सविस्तर त्यांची चर्चा झालेली आहे. सविस्तर काय काय नक्की कर्नाटकमध्ये घडामोडी घडल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत, ह्या सगळ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेलं आहे आणि दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहावी या गोष्टीवर दोघांचे एकमत झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी आता विधान केलेलं आहे, असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने एक बैठक घेतली होती, तो बैठकीनंतर हे पूर्ण डिस्प्यूट सुरू झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस ते आपली जी बैठक झाली होती सह्याद्रीवर एक्सपर्ट कमिटी अपॉइंटेड, त्यानंतर मुंबईने रिएक्शन करताना तो ट्विट केला, तर म्हणजे कुठं ना कुठे आपण हे विवाद सुरू केला. ठीक आहे, मला देवेंद्रजींची काय स्टेटमेंट आहे माहिती नाही, परंतु देवेंद्रजींचं देखील हेच मत असावं की दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहिली पाहिजे. त्यांनी देखील त्याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की याच्यावर जास्त राजकारण करण्यापेक्षा अन्य लोकांनी हे शांत कसं होईल याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि राजकारणामध्ये पेटवापेटवी करणारे भरपूर असतात, पण दोन्ही राज्यांमध्ये आपली जनता आहे, आपली लोक आहेत, त्याचं भान राजकारण करणाऱ्यांना असलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये दोन्ही मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे आणि दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहावी याच्यावर त्यांचं एकमत झालं. सर हिंदी में बताइए सर, क्या चर्चा हुई है? कितने घंटे बाद की मुंबई से जो कर्नाटक के मुख्यमंत्री हैं, कितने घंटे बाद क्या कुछ बात की, जिस तरह से हालात है दोनों राज्यों के बीच में? महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहब और कर्नाटक के मुख्यमंत्री, इनमें टेलीफोनिक बात हुई. दोनों राज्यों में शांतता रहनी चाहिए, ये इसके ऊपर उनका एकमत हुआ है और इसके आगे जाके वो दोनों मिलने वाले हैं. सर पवार साहब ने कहा है कि 24 आवर्स 48 आवर्स का अल्टीमेटम दिया है कि बाहर जाएंगे तो मिले डिस्प्यूट सॉर्ट आउट नहीं होता, और कहा कि वायलेंस की भी काफ़ी घटनाएं हुई है. डिस्प्यूट सॉर्ट आउट करने के लिए ही महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री ने पुढाकार लेके कर्नाटक राज्य के मुख्यमंत्री को फोन किया था और दोनों मुख्यमंत्री टेलीफोनिक में बात हुई और दोनों राज्यों में शांतता रहनी चाहिए, उसके ऊपर उनका एकमत हुआ. तो सर उनका ये भी कहना है कि जो कर्नाटक के सीएम हैं उन्होंने पूरे इस मामले को इंस्टिगेट किया है, उनकी वजह से सब नहीं. ठीक है, पवार साहब की जो पत्रकार परिषद हो गई है उसके ऊपर बात करना उचित नहीं है, लेकिन ये दोनों जो नेता है, जो कर्नाटक के मुख्यमंत्री है और महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब है, उनमें दोनों में बात हो गई है और महाराष्ट्र में और कर्नाटक में शांतता रहनी चाहिए, लोगों को डिफ़िकल्टी नहीं होनी चाहिए, त्रास नहीं होनी चाहिए, ये बात पे उनका एकमत हुआ. उदय साहब, एक सवाल था कि जिस तरह से वहाँ के कार्यकर्ताओं ने महाराष्ट्र की गाड़ियों पर तोड़फोड़ की या काली की, उसी तरह से कर्नाटक की, क्या दोनों राज्यों के मुख्यमंत्री अपने यहाँ पर कार्रवाई करेंगे दोषियों पर? कर्नाटक के मुख्यमंत्री साहब ने अपने मुख्यमंत्री साहब को ये बोला है कि जो सुबह ये घटना घड़ी है उसके ऊपर FIR दर्ज किया गया है, कार्रवाई की गई है. अपने यहाँ पे भी करेंगे क्या? नहीं, अभी वो तो पता नहीं है, वो कहाँ इंसिडेंट हुआ है, क्या हुआ है, वो इन्फॉर्मेशन देने के बाद ही बोलना उचित रहेगा. नहीं, अभी दोनों में क्या टेलीफोनिक बात अंदर से हुई है मेरे को मालूम नहीं, लेकिन दोनों में बात हुई है, दोनों ने एकमत किया है कि दोनों राज्यों में शांतता होनी चाहिए. मुख्यमंत्री जी ने भी बात की है, मुख्यमंत्री ने बात की है, चाहे केंद्र के गृहमंत्री हो या कर्नाटक के मुख्यमंत्री. नहीं, आज तो मेरे ख्याल से एकनाथ जी शिंदे साहब ने कर्नाटक के मुख्यमंत्री महोदय से बात की है, दोनों ने ये फाइनल किया है कि दोनों राज्यों में शांतता रहनी चाहिए. शरद पवार जो बोल रहे कि 48 घंटे में अगर नहीं, उसके ऊपर अभी मैं बात नहीं करना चाहता हूँ, क्योंकि मुख्यमंत्री महोदय और कर्नाटक के मुख्यमंत्री महोदय उनमें से टेलीफोनिक बात बोली है और दोनों राज्यों में शांतता रहनी चाहिए, उसके ऊपर उनका एकमत. शरद पवारांनी ज्या वक्तव्य करतात त्यानंतर अशा प्रकारचा सरकार ठरवून करते की नाही करते याच्यावर मला बोलायचं नाही, परंतु मगाशी जे मी सांगितलं की काही कालावधीपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री या दोघांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहिली पाहिजे याच्यावर त्या दोघांचे एकमत झालेलं आहे.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काही कालावधीनंतर मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एकत्र भेटणार देखील. अच्छा आखिरी सवाल की देसाई नाही, तो कालावधी आजच्या फोनवर ठरला नाही, पण दोघे बोलून ती तारीख देखील ठरवली. नाही, या संदर्भामध्ये दोन मंत्र्यांचा दौरा असेल नसेल याच्यावर चर्चा करण्यापेक्षा प्राधान्यक्रम हा होता की दोन्ही राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे, दोन्ही राज्यांमधल्या लोकांना त्रास होता कामा नये ही भूमिका घेण्यासाठी स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहिली पाहिजे याच्यावर दोघांचंही एकमत झालेलं. सर आज वर्षावरती पाठिंबा होते हे दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या की कर्नाटकमध्ये जो काही प्रसंग घडला आणि दोन्ही राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली, हा एक मुद्दा होता. आणि दुसरा जो मी काल जत आणि त्या परिसराचा दौरा केलेला आहे त्याचा अहवाल मी मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आणि त्याच्याबद्दल देखील मला सांगावंसं वाटतं की त्यांनी जी काही मागणी केलेली होती तिथल्या सीमा भागातल्या लोकांनी ती मान्य करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. भविष्यातल्या कॅबिनेटमध्ये येणाऱ्या सगळ्या या प्रस्तावांवर विचार केला जाणार. अशोक चव्हाणांनी असं म्हटलेलं आहे का सीमा भागातल्या अनेक कामांना सरकारने स्थगिती दिलेली आहे, किमान ती स्थगिती उठवावा जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल. याबाबत मला असं वाटतं की सीमावाद किंवा सीमा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये राजकारण कोणी करू नये. शेवटी मराठी बांधव आपले तिकडे जे आहेत त्यांच्या मनाला देखील या सगळ्या वेदना होत असणार आहेत. पण त्यांच्या बाबतीत बोलत असताना किंवा सीमावादाचं किंवा सीमा प्रश्नाचं राजकारण करत असताना आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार प्रत्येक नेत्याने केला पाहिजे. 15 तारीख को झालेला आहे, लोकांना काय आव्हान केलं सीएमकडनं काय आव्हान करण्यात येते का? कारण पुण्याला त्या प्रकारे घटना घडलेली आहे. दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहावी यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालंय. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सविस्तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा केलेली आहे आणि सरकारच्या माध्यमातून मी देखील सगळ्यांना विनंती करतो की कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावनेशी आम्ही सरकार म्हणून सहमत आहोत आणि याच बाबतीमध्ये योग्य ती चर्चा मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री महोदय कर्नाटक यांच्यामध्ये झाली. जर कर्नाटकच्या तिकडच्या सगळ्यांना जर विरोध दिसला तर महाराष्ट्र भूमिका काय असणार, दिसलं उत्तर देणार की काय? या संदर्भामध्ये सकाळी झालेला जो प्रकार होता त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे असं देखील वचन आणि असणाऱ्या लोकांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल अशा पद्धतीची चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर केली. गेल्या अनेक दिवसापासून हा वाद चालू आहे, मात्र मुख्यमंत्री गप का असं आदित्य ठाकरे म्हणतात. गेल्या अनेक दिवसापासून हा वाद सुरू आहे, वर्षापासून हा वाद सुरू आहे, मात्र अजून मुख्यमंत्री गप का असं देखील हा वाद काही 15 दिवसापासून सुरू नाही आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये देखील हा वाद होता. त्याच्यामुळं माझी सगळ्यांनाच विनंती आहे की याचं राजकारणासाठी राजकारण करू नये. महाराष्ट्राच्या जनतेचा विचार केला पाहिजे. माती भडकवणं किंवा सगळ्या गोष्टी करणं हे फार सोपं आहे, परंतु हा वाद काय आजच नव्हता. 2.5 वर्षापूर्वी देखील होता, 2.5 वर्षात देखील होता, मागच्या 5 वर्षामध्ये देखील होता, मागच्या 15 वर्षामध्ये देखील होता. हा वाद जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि सुप्रीम कोर्ट जो योग्य तो निर्णय देईल. फूस लावतोय ज्या प्रकारे कर्नाटकचा प्रकार झाला, गुजरातचा प्रकार झाला, नाशिकचे काय गावं जात आहेत, काय प्रकार होत आहेत, काही राजकीय मला याच्यावर बाकीचे जे काही राजकीय स्टेटमेंट करतात तसं स्टेटमेंट करायचं नाही. कारण शेवटी महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी राहते, कर्नाटकची जनता या ठिकाणी देखील राहते. या दोघांमध्ये कुठेही त्रास होईल असं वक्तव्य मंत्री म्हणून माझ्याकडनं होता कामा नये. पण मी वारंवार सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री हे दोन्ही राज्यामध्ये एक शांतता राहण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि तसं त्याच्यावर एकमत झालेलं आहे. माजी उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आरेला कारण उत्तर दिलं पाहिजे, तुम्ही का शांत बसल्या अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं. आरेला कारण उत्तर दिलं. अजितदादा पवार म्हणतायत की आरेला कारण उत्तर दिलं पाहिजे, तुम्ही का शांत बसलात असं ते म्हणतात. मला खरं तर राजकारणावर बोलायचं नव्हतं, परंतु याच सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 दिवस ते तुरुंगामध्ये होते. हे कोणाला कदाचित माहीत नसावं. त्याच्यामुळे सीमा प्रश्न कसा सोडवावा सगळ्यांना बरोबर घेऊन, मी असं म्हणत नाही की आम्ही एकटे सोडवू, सगळ्यांना बरोबर घेऊन हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उगाचच कोणाच्या सल्ल्याची आवश्यकता नाही, परंतु जो सल्ला चांगला असेल, महाराष्ट्राच्या हिताचा असेल, सीमा प्रश्न सोडवणारा असेल, त्या मात्र गोष्टीचा विचार महाराष्ट्र सरकार नक्की. 17 तारीख को महाविकास आघाड़ी बड़ा मोर्चा निकाल रही है सरकार के खिलाफ. को जो मोर्चा निकाल रहे हैं कि शिवाजी महाराज का अपमान हो या कर्नाटक सीमा हो या फिर अन्य प्रश्नों को लेकर सरकार पहले इसलिए मोर्चा निकाल रहे हैं आजाद मैदान तक. छत्रपति शिवाजी महाराज यांच्या अपमानाच्या बाबतीमध्ये छत्रपति शिवाजी महाराज के अपमान के बारे में हम कोई भी सहमत नहीं है.
उसकी राजनीति करने की आवश्यकता नहीं है। ऐसे ज़्यादा से ज़्यादा फोटो ऐसे हैं कि जिनके साथ श्री छत्रपति शिवाजी महाराज को कंपेयर किया गया है, लेकिन हमने कभी राजनीति नहीं की। ये जो मोर्चा है, सब कुछ है, वो सिर्फ राजनीति है। अभी सिर्फ शिंदे फडणवीस सरकार को बदनाम करना, उनको बदनाम करके लोगों को दूसरे ट्रैक पे लेके जाना, यही राजनीति है। उसमें दूसरा कोई है ऐसा मेरे को सर, नहीं। मराठीतनं 17 तारखेचा जो आहे मोर्चा त्या संदर्भातला कसं असणार आहे? 17 तारखेचा मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून काढण्यात येणार आहे असं काही लोकांनी सांगितलं आणि आम्ही सगळ्यांनीच, इव्हन मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या लोकांचा आम्ही अनादर करतो, कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचा आराध्य दैवत आहे, महाराष्ट्राची ती अस्मिता आहे आणि त्याच्यावर मग कोणी किती मोठा व्यक्ती बोलला तर त्याचं समर्थन आम्ही करत नाही। परंतु हे देखील बघितलं पाहिजे की जे मोर्चे काढतायत त्यांच्यातले अनेक कार्यकर्ते, अनेक नेते यांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करून घेतलेली आहे, परंतु त्यावेळी आम्ही राजकारण केलं नाही। आम्ही असं म्हटलं की कुठच्या तरी कार्यकर्त्यानं, कुठच्या तरी नेत्यानं हे अनावधानानं केलेलं आहे, परंतु अनेक अशा पोस्ट आहेत की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला आहे आणि 17 तारखेचा मोर्चा हा फक्त राजकारण आहे, राजकारणाच्या पलीकडे काही नाही। जैसे मतलब एक आखिरी सवाल की उद्धव जी प्रकाश आंबेडकर से मुलाकात की, हम कह रहा कि उनकी नज़र दलित वोट बैंक पे है, और किस तरह से शिव शक्ति और भीम शक्ति आती है, तो क्या आप लोगों के खिलाफ एक नया नहीं, मोर्चा खड़ा? किसने किसके साथ अलायंस करना वो पार्टी का संबंध है, लेकिन हमारे साथ रामदास आठवले साहब है, हमारे साथ कवाड़े साहब की संगठना है, हमारे साथ नामदेव डसाळ साहब की संगठना है, यानी सच्ची भीमशक्ती और शिवशक्ती हमारे पास है। सर, पवारांच्या अल्टिमेटमुळे वातावरण कुठं बिघडू शकतं? त्यांनी दिलेलं अल्टिमेट 24 तास. नाही, माझं म्हणणं की अल्टिमेटमकडे बघण्यापेक्षा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी दोन्ही राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जी चर्चा केली त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। धन्यवाद सर, थैंक यू सो मच।